पाणी. उद्या टाक्या स्वच्छ करायच्या असल्याने पाणी येणार नाही. सोसायटीची नोटीस निघाली आणि सगळे रहिवासी काळजीत पडले. गडबड उडाली. ज्यांनी टाक्या बसवून घेतल्या होत्या ते सुपात होते, उरलेले जात्यात. या संकटाला कसं तोंड द्यायचं यावर चर्चा सुरू झाल्या. आमच्याकडे साठवायला 2च बादल्या आहेत. मी धोरणीपणानं मागच्याच महिन्यात एक 10 लिटरचं ड्रम घेऊन ठेवला आहे. तो तरी पुरतो की नाही देव जाणे. त्यात काय, उद्या आंघोळीची गोळी घ्यायची. ते सगळं ठीक आहे, पण मेड्सचं काय? धुणी, भांडी, पोछा, आई गो कसं होणार? या चर्चा ऐकत मी मनातल्या मनात हसत होतो. 1 दिवस पाणी येणार नाही म्हटल्यावर एवढा गजब उडाला होता. परभणी, लातूर किंवा पूर्ण मराठवाड्यात नळाला पाणी कधी येईल याची शाश्वती नसते. परभणीपुरतं बोलायचं झालं तर 15 दिवसाला एकदा पाणी येतं. नद्यांना पूर येवोत, धरणं ओसंडून जावोत, शासनाचा नियम म्हणजे नियम. नागरिकांना लाडावून ठेवायचं नाही हे धोरण त्याने स्वीकारलं असल्यामुळंच नागरिकांची सहनशील वृत्ती वाढीला लागली. या कडव्या शिस्तीत वाढल्यामुळं पुण्यातली ही 1 दिवसीय पाणी टंचाई आम्ही उभयतांनी हसतमुखानं स्वीकारली. आभार परभणी महानगर परिषदेचे. मी पहिल्यांदा इथे राहायला आलो तेव्हा इथल्या पाण्याचा वापर मला अस्वस्थ करून गेला. कामवाली बाई आली की तिचं पहिलं काम म्हणजे नळ चालू करणं. त्या खालचा टप किंवा बादली भरून वाहत असताना त्या संगीतात कामं आटपायचं त्यांना व्यसन लागलेलं. हे सगळं असह्य होऊन आम्ही तिला ताकीद दिली, कामापुरतंच पाणी घ्यायचं. तिनंही आमच्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहत मान डोलावली. 2 दिवसानंतर मला कुठेतरी पाणी पडल्याचा आवाज आला म्हणून पाहिलं तर ड्राय बाल्कनीमध्ये टबात पाण्याची बारीक धार सोडलेली. तुम्हाला सांगितलं ना भाऊ, बारीक धार आहे. माझं काम होजोस्तोवर काही टब भरत नाही बघा, चिंता करू नका. अहो पण हे कशासाठी? मी संतापलो. त्याचं काय दादा, यो पाण्याचा आवाज कानावर पडताना कामच चटचट होत्यात बघा. मी गप्प झालो. परभणीला 12-15 दिवसातून एकदाच पण 10-10 तास पाणी यायचं. न राहून मी एकदा एका अधिकाऱ्याला विचारलं, हे 10-10 तास पाणी एकदाच सोडण्यापेक्षा रोज 1 तास सोडलं तर? परवडत नाही. थंड उत्तर. का? विजेचं बिल जास्त येतं आहे. आम्ही टॅक्स भरतोय ना. त्यानं फाईलीत डोकं घातलं. आज सकाळपासून पाणी गेलं आहे. आता रात्री 9:30 वाजता आहेत. अजून तरी आमचं काही अडलेलं नाही आहे. उद्या पहाटेपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल. पुन्हा बादल्या भरभरून वाहतील. मेड्स पाण्याच्या धारेच्या संगीतात कामं उरकत राहतील. एखादा फ्लॅटधारक नळ उघडे ठेवून कुठेतरी आउटिंगला जाईल. फ्लॅटमधले सगळे टॅप मोकळेपणानं वाहत राहतील. घराचा तलाव करून पाणी ओसंडून बाहेर लिफ्टमध्ये शिरून बाहेर येऊन तेही आउटिंगला बाहेर पडेल. परिणामी टाकीतलं पाणी संपणं ओघानंच आलं. दुसऱ्या दिवशी त्या बिल्डिंगपुरतं काय आप्पावर म्हणजे व्हॉट्सअपवर मेसेजेसची बरसात सुरू. नो वॉटर इन वगैरे वगैरे. मग सोसायटीच्या मॅनेजमेंटचा गलथान कारभार इत्यादी विषयावर रसभरीत चर्चा. मीही हळूहळू पुणेकर होत चाललो आहे की काय अशी शंका येते. 1 दिवस पाणी आलं नाही म्हणून हे लिहावंसं वाटणं हे त्याचंच द्योतक आहे. चूक भूल द्यावी घ्यावी ही विनंती. मंगेश उदगीरकर.